नमस्कार मित्रांनो, रामराम. तर आपण ह्या वर्षी कावड यात्रेनिमित्त जाणार आहोत अयोध्या येथे. पण त्या अगोदर आपण जाणार आहोत गोरखपूर, पशुपतीनाथ, काठमांडू व मग त्यानंतर श्रीराम जन्मभूमी अयोध्या. तो चलिए. तर आपण सध्या आहोत खारघर रेल्वे स्टेशन येथे आणि येथून आपण जाणार बांद्रा टर्मिनल. रात्रीचे 2 वाजले तर आणि फेरम लावलेला विजेत थोडं पांढरं राहिले अजून. व त्यानंतर कुशल अण्णांनी सीट नंबर सांगितलं व आपण निघालो गोरखपूरला. कोणते कंडक्टर आहेत तुम्ही? मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या आळीला हो बरं. पान साठ माले टेंगे टेंगे टेंगे. आणि अशा प्रकारे आता आमचा नाही रे वांद्रे ते गोरखपूर सफर थोड्या क्षणात संपणार आहे आणि 5 मिनिटात आम्ही आता गोरखपूर स्टेशनला पोहोचणार आहोत. तर आपण पोहोचलेलो आहोत सध्या गोरखपूर जंक्शन येथे आणि येथून आपण जाणार गोरक्षनाथ मंदिर गोरखपूर. वांद्रे ते गोरखपूर असा 36 तासाचा प्रवास झाल्यानंतर आपण पोहोचलेलो आहोत गोरखपूर येथे. आता पुरेपूर आहे आम्ही तर आता आपण निघालेलो आहोत गोरखपूरवरून पशुपतीनाथ काठमांडू. एकदम सुंदर अशा प्रकारचं तर आता आपण पोहोचलेलो आहोत भारत नेपाळ बॉर्डरवरती. इथं थोडी चेकिंगची प्रथा पूर्ण करून आपण जाणार नेपाळ. लवली काय रे अय बाबा गे म्हणा पुढे त्याला ब्या वाटायला लागलाय. आपण सध्या आहोत नेपाळमध्ये आणि आपण निघालेलो आहोत आता पशुपतीनाथ मंदिर काठमांडू. हाय फ्रेंड्स, ये पशुपतिनाथ मंदिर को आए थे हम महाराष्ट्र से. दर 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 आता आपलं पशुपतीनाथाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता आलेलो आहोत नीलकंठाचं मंदिर आहे. इथे नीलकंठाचं मंदिराचं दर्शन करून आता एक कुठे तरी जायचं आहे आम्हाला. कळूया तुम्हाला कुठे जायचं. नाश्ता द्यायला काय अवघड किस्सा. आता
आता तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे थांबलो होतो. हे बघा, पशुपतीनाथ तीर्थयात्री धर्मशाळा. यहाँ से जाएंगे हम लोग. जगह अच्छी है, जगह सब अच्छा है. सब अच्छा है. ये देखो ऐसे रूम किए हैं हमने सोने के लिए. इधर कुछ बंदे लोग इधर हैं, ऐसे सोए. ये कुछ सोए हुए. अभी अगले रूम अगले देखेंगे. रूम में जाएंगे हम. आणि अशा प्रकारे. तर आता वाजलेले आहेत पहाटेचे 4 आणि आपण निघालेलो आहोत काठमांडूवरून अयोध्येकडे. हे बघा, अतिशय सुंदर अशा प्रकारचा रोड आहे पशुपतीनाथला जायला. एक नंबर. हे आपली बस. आज आम्ही सकाळी 4 वाजता काठमांडूवरून अयोध्येसाठी निघालेलो आहोत. भारतातून नेपाळमध्ये काठमांडूसाठी ज्यांना यायचं आहे त्यांनी या रस्त्याचा विचार करून यावा, कारण 100 किलोमीटर अंतरासाठी कमीत कमी 6 ते 7 तास लागतात. तरी आपण हा रस्ता आता पाहू शकता. पूर्ण रोडचं 4 पदरी करण्याचे काम चालू आहे. धन्यवाद. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत अयोध्येमध्ये. नमस्कार मित्रांनो, राम राम. तर आता आपण चाललेलो आहोत राम मंदिराकडे. नमस्कार मित्रांनो, आता आपण सध्या आहोत हा शरयू घाट आहे. इथं संध्याकाळी आरती होणार आहे. तिथं आपण आलेलो आहोत सध्या. नमस्कार मित्रांनो, काल आपली हनुमानगडी राहिली होती करायची. आज आपण आलो इकडनं जाऊ. काल आपलं दर्शन राहिलं होतं ना, आपण 4-5 जण, त्यामुळं कोणा निघून येत. दिसतो का काका? जय हरी. जय हरी. तर आता आपण सध्या चाललेलो आहोत हनुमानगडी येथे. पाणी भरण्यासाठी बघू शकता तुम्ही. जय जय श्रीराम.
आता आपण आहोत अयोध्या कॅन्ट स्टेशन येते आणि हा दीपाने आम्हाला कॉफी पाजवलेली आहे छान अशा स्वरूपात. दीपाचे मनस्वी आभार. त्यांना सुख समृद्धी भरभराटी लाभो. त्याच्या हातून असंच पुण्याचं काम घडत राहो ही ईश्वर चरणी नाथ बाबा चरणी प्रार्थना. आणि आता अयोध्या कॅन्ट स्टेशनवर आपण जाणार आहोत मनमाड. धन्यवाद. महाराज काय बोलले याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. झालेल्या कामाची आज वास्तू शांती आहे. जेवताना लक्षात ठेवा. एकतर सर्वांना सूचना आहे माझ्याकडे कोणीच बघू नका. एकामेकाकडे अजिबात बघू नका. ताटाकडे पाहायचं सणासण चालू द्यायचं. संपलं मागायचं नाही. तुमच्या पुढे ते एक पाहिजे का नको तेवढंच सांगायचं. पिन ड्रॉप सायलेन्स. अगदी जेवायचं कसं पंगत कशी असती शिकून जा. इथून शिकून जा. काय कामच पडत नाही. बोला रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी जाहरा माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावला.